सन्माननीय सिद्धिविनायक मुळे यांचंही मनापासून खूप खूप शब्दसम्मानाने स्वागत आहे। सन्माननीय पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरडकर साहेब यांचंही दशरथ बाबा हॉस्पिटलच्या या उद्घाटन समारंभामध्ये खूप खूप स्वागत आहे। महाराज एक छोटासा या ठिकाणी उपस्थित असलेले मधुकर बापू दानवे सरपंच जवखेडा यांचंही या उद्घाटन प्रसंगी खूप खूप स्वागत आहे। दशरथ बाबा चॅरिटेबल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी स्वागतम स्वागतम सुस्वागतम। उद्घाटन सोहळा देशाचे माजी केंद्रीय मंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। सर्व उपस्थितांना विनंती आहे की जोरदार टाळ्यांमध्ये आदरणीय दादांचं आपण स्वागत करूया। देवानेही अनमोल रत्ने मोजकीच बनवली आहेत आणि त्यात उपस्थित असलेले आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे ते आदरणीय दादा यांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं। त्यासोबतच नारायणी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर सन्माननीय विक्रम लोखंडे सर यांनाही विनंती आहे आपण आसनस्थ व्हावं। त्यासोबतच तालुक्याचे लोकप्रिय आमदार ज्यांची नुकतीच सन्मान्य राजेंद्र देशमुख मुकेशजी चिने यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं। सन्मान्य विनोद पाटील गावंडे यांनाही विनंती आहे की आपण मंचावर यावं। सन्मान्य सुरेश शर्मा, सन्मान्य सतीश रोकडे साहेब यांना विनंती आहे की आपण समोर यावं। उपस्थित मान्यवरांमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले भवरलाल शर्मल कोठारे, राजेंद्र पाटील सिव्हिल सर्जन जालना, डॉक्टर जयश्री भुसारी जिल्हा आरोग्य अधिकारी जालना, त्यासोबतच PM प्रसाद चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर CMD कोयल इंडिया लिमिटेड, यासोबतच हरिमोहन गुप्ता जे की चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर आहे इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड, त्यासोबत विजय घोलप प्रेसिडेंट सावली चॅरिटेबल ट्रस्ट, त्यासोबतच या कार्यक्रमाचे स्वागतिस्तक आणि हॉस्पिटलची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते विकास प्रसाद सर CEO दशरथ बाबा हॉस्पिटल, त्यासोबतच श्री महेंद्र गवई सर, सर्व मान्यवरांचं शब्दसुमनाने खूप खूप स्वागत आहे। शाल श्रीफळांचं स्वागत करण्यापूर्वी, दीप प्रज्वलन करण्यापूर्वी या ठिकाणी शंकर महाराज यांची जी संस्था आहे, विद्यालय आहे, त्यांची मुलं उपस्थितांचं शब्दसुमनाने या ठिकाणी आपण मान्यवरां या ठिकाणी आसनस्थ झालेले आहेत। या ठिकाणी सर्वप्रथम आपण भास्करआबा दानवे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी ज्यांच्या अध्यक्षतेखाली, मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून हे हॉस्पिटल उभं राहिलं आशाताई पांडे ह्याही या ठिकाणी उपस्थित आहेत। ताईंचं खूप खूप स्वागत आहे। सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आपण जोरदार टाळ्यांमध्ये व्यासपीठातील सर्व मान्यवरांचं स्वागत करूया। आदरणीय दादा आणि आमदार साहेब उन्मेष टाकळकर सर, विक्रम लोखंडे सर आणि संपूर्ण व्यासपीठाला या ठिकाणी मी विनंती करतो की भोकरदन शहर, भोकरदन तालुका आणि जाफराबाद या सगळ्या मतदारसंघांसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे आणि या ऐतिहासिक दिवसाची हे जे भव्य दिव्य असं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी उद्घाटन होत आहे
आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीनं हा भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. त्याचं उद्घाटन दीप प्रज्वलनाने आणि धन्वंतरीच्या पूजनाने या ठिकाणी सर्व मान्यवरांना करावं अशी मी विनंती करतो. आदरणीय दादा आणि सन्मान्य आमदार संतोष भाऊ, त्यासोबतच उन्मेष टाकळकर, विक्रम लोखंडे सर, या सगळ्यांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन या ठिकाणी करून या उद्घाटन झाल्याचं आपण जाहीर करावं. जोरदार टाळ्यांमध्ये या ठिकाणी या हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे. रंगवाली तितलियां परी हो गई, आज धरती खुशी से हरी हो गई. रंगवाली तितलियां परी हो गई, पादपों की झुकी डालियों पे वह गा उठे, स्वागतम सुस्वागतम. सन्मान्य गणेश बापू फुके यांना विनंती आहे की आपण समोर यावं. एक ज्योत प्रतीक म्हणून काम करते, एक ज्योत प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना अंधार दूर करते. आपल्या आरोग्यातला अंधार या हॉस्पिटलच्या माध्यमातून आज दूर होणार आहे. पनती म्हणाली समईला विकासाची पेटवू ज्योत, पनती म्हणाली समईला विकासाची पेटवू ज्योत. एकीच्या बळाशिवाय परिवर्तन नाही होत, एकीच्या बळाशिवाय परिवर्तन नाही होत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. जो शुभ करतो, कल्याण करतो, आरोग्य देतो आणि धनसंपदा देतो, शत्रुत्वाच्या भावनाचा नाश करणाऱ्या आणि शुभ आरोग्य आणि समृद्धी आणणाऱ्या दिव्याला, प्रकाशाला माझा नमस्कार.